काँग्रेसचे खासदार कल्याण काळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी 49 मतांनी विजयी झालेले आहेत। दादांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजित देशमुख यांचा खासदार कल्याण काळे यांनी पराभव केलेला आहे। तर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे। 12 संचालक पदाच्या निवडीचा थोड्याच वेळात निकाल येईल। 8 संचालकांची बिनविरोध निवड, तर अंबादास दानवे, मंत्री अतुल सावे आणि आमदार संजना जाधव यांच्या निकालाकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खासदार कल्याण काळे यांचा विजय होताना या ठिकाणी दिसतोय, काय अपडेट? निश्चितच आपण जर बघितलं तर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अगदी सुरुवातीपासून चुरशीची झाली आहे। कारण जे आहे यामध्ये अनेक दिग्गज आमदार असतील किंवा मंत्र्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आज सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। एकूण 20 जागांसाठी जी आहे ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। 8 जागा ती यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या आणि 12 जागेसाठी आज निकाल हाती येणार आहे। यामध्ये विशेष म्हणजे मंत्री अतुल सावे, त्याचबरोबर जे आहे ते अंबादास दानवे, आमदार संजना जाधव आणि खासदार कल्याण काळे यांचा सुद्धा आज निकाल त्यांच्या संदर्भात काय निकाल समोर लागतो हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।